गुरुदेवपूर हे गजबटीचे शहर. शहरातली मोठमोठी बाजारपेठ प्रसिद्ध झाली होती. जगातली कोणतीही वस्तू त्या बाजारपेठेत मिळत होती. तसेच गुन्हेही वाढले होते आणि त्या गुरुदेवपूरमध्ये सावंत साहेबांची बदली झाली होती. चार्ज घेऊन 2 महिने झाले होते. सकाळच्या 10 वाजता पेंडिंग केसेस ते सोडवत होते आणि एका बाजूने सिगारेटही ओढत बसले. पण आज आलेली केस हृदय हेलावून सोडणारी होती. पोलीस स्टेशनमध्ये फोन वाजला आणि हवालदार करडे आत आला. जय हिंद साहेब, आताच फोन आला होता. नानीघर येथे कचऱ्याच्या पेटीमध्ये एका पिशवीत मासाचा गोळा सापडला आहे. काय? मासाचा गोळा? असेल एखाद्या प्राण्याचा? नाही साहेब, फोन करणाऱ्याला काही वेगळेच वाटत आहे. ठीक आहे, चल गाडी काढ आणि PSI रोकडेला सांग. सावंतसाहेब असं सांगताच करडे निघून गेला. सावंतसाहेबांनी सिगारेट विझवली आणि फाईल बंद करून ते बाहेर आले. गाडीजवळ सर्वजण त्यांची वाट पाहत होते. गाडी नानीघर येथे आली होती. त्या कचरापेटीजवळ बघ्यांची गर्दी जमली होती. करडे गाडीतून उतरला व त्या गर्दीला बाजूला केले. सावंत आणि रोकडे कचरापेटीजवळ आले. एक प्लास्टिकची पिशवी होती. त्या गर्दीकडे पाहिले. कुणी फोन केला होता? सावंत साहेब म्हणाले, मी केला होता साहेब. एक मळक्या कपड्याचा माणूस पुढे आला. कचरा वेचणारा दिसत होता. त्याने खांद्यावर एक मेणकापडाची मोठी पिशवी अडकवलेली होती. तुला कुठे दिसला तो मासाचा गोळा? या पिशवीत आहे साहेब. मी कचरा वेचायला आलो तेव्हा दिसला. सफेद रंगाच्या पिशवीकडे बोट दाखवत तो म्हणाला. रोकडे, बघ नक्की काय प्रकार आहे. रोकडेने ती पिशवी उघडून बघितली. आत मासाचे मोठमोठे 2-3 तुकडे होते. साहेब, हे मानवी तुकडे वाटतायत. सावंत साहेबांनी ते तुकडे पाहिले. जर मानवी असेल तर किती निर्दयीपणे ते तुकडे केले असतील. सावंत साहेब हाताच्या मुठी आवळत म्हणाले, करडे, पंचनामा करून लॅबमध्ये पाठवून द्या आणि लगेचच रिपोर्ट द्यायला सांग. हो साहेब. त्याने ती पिशवी घेतली आणि निघून गेला. कोणीही पिशवी टाकताना पाहिलीये का? त्या गर्दीकडे पाहत सावंत साहेबांनी विचारले. त्या गर्दीने नकार दिला. सर्व आटोपल्यावर ते सर्वजण पोलीस स्टेशनला आले होते. साहेब, या मासाच्या गोळ्यावरून ते कोणाचे आहेत हे कसे कळणार? रोकडे, अरे जोपर्यंत लॅबचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत कसं कळणार? सावंत म्हणाले. दुपारचा 1 वाजला होता. करडे रिपोर्ट घेऊन आत आला. साहेब, लॅबचा रिपोर्ट आलाय. ती तुकडे मानवी आहेत. डिटेल रिपोर्ट उद्या देणार आहेत. मानवी आहेत, पण स्त्री का पुरुष ते नाही सांगितले का? नाही साहेब. ठीक आहे, ते मानवी आहेत तेवढं तरी कळालं. आता तपासाला सुरुवात करावी लागेल. सावंत साहेब म्हणाले. मग साहेब, आता तपास कसा करायचा? पहिले एक काम कर करडे, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगच्या किती केसेस आहेत ते बघ. हो साहेब, आत्ता बघतो. असं म्हणून तो बाहेर गेला. तपास कसा करायचा, मासाच्या गोळ्यावरून त्या व्यक्तीचा कसा शोध लावायचा, सगळे विचार करत होते. सर्व काही त्या रिपोर्टवर होतं व नंतर आपला तपास कसा करायचा हा विचार करता येईल. 1 तासानंतर करडे आत आला. साहेब, या 4 दिवसात 5 मिसिंगच्या तक्रारी होत्या. त्यातल्या 4 सॉल्व्ह झाल्यात. फक्त एकच राहिली. व्हेरी गुड. कुठची केस आहे? नवापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतली आहे. एक रत्ना नावाची मुलगी बेपत्ता आहे. तिचा पत्ता घे, आपण तिथे जाऊन येऊ. करडेने पत्ता घेतला व तिथे गेले. त्या रत्नाच्या खोलीजवळ आले. करडेने दरवाजा ठोकला. दरवाजा एक मध्यम वयातल्या माणसाने उघडला. पोलीस? काय झालं साहेब? आम्ही रत्नाबाबत बोलायला आलोय. तुम्ही हरवल्याची तक्रार केली होती ना? सावंत साहेब म्हणाले. हो साहेब, पण ती घरी आली. तो माणूस हसत म्हणाला. कमाल आहे तुमची. रत्ना घरी आली आणि मग पोलीस स्टेशनला का नाही कळवलं? की पोलीस मजामस्करी वाटते? करडे चिडून म्हणाला. नाही साहेब, ती आल्याच्या आनंदात विसरून गेलो. बरं, रत्ना कुठे गेली होती? साहेब, ती रागावून तिच्या मैत्रिणीकडे गेली होती.
आणि राग उतरल्यावर आली परत. तो माणूस म्हणाला, शेवटची मिसिंग ही सॉल्व्ह झाली होती. आता तपास लॅब रिपोर्टवर अवलंबून राहणार आहे. दुसऱ्या दिवशी सावंतसाहेब केबिनमध्ये बसले असता करडे आत आला. साहेब, लॅबचा रिपोर्ट आलाय. सावंतसाहेबांनी तो उघडून वाचला. ते मासाचे गोळे एका 20-22 वर्षाच्या मुलीचे आहे आणि जी कोण मुलगी आहे तिला ऑस्टिओपोरोसिस या नावाचा रोग झालेला होता. तसेच त्या मुलीचा खून 15 ते 20 तासांपूर्वी झालेला आहे. ऑस्टिओपोरोसिस हा कसला रोग आहे? करडे ते नाव ऐकून तोंड वाकडं करत म्हणाले. करडे, हा हाडांचा रोग आहे. यात हाडं ठिसूळ होतात. हाडं ठिसूळ होतात म्हणजे? हा रोग कॅल्शियमच्या अभावी होतो आणि सगळ्यांना होत नाही. आणि हाच रोग आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत आणि गुन्हेगारापर्यंत घेऊन जाईल. मग आता आपण काय करायचं? अरे सोपं आहे. करडे, रोकडे आणि 2-4 कॉन्स्टेबल, तुम्ही सर्वजण शहरातली आणि शहराच्या बाहेरची सर्व हॉस्पिटल्स तपासा आणि ऑस्टिओपोरोसिसचे कोण कोण पेशंट होते ते बघा. आणि जर तसा कोणी पेशंट मिळाला तर त्यांची नावं व पत्ते घ्या. हो साहेब. करडे बाहेर निघून गेला. संध्याकाळचे 4 वाजले. करडे आणि रोकडे आत आले. साहेब, लिस्ट आणलीये. त्यात सर्व हॉस्पिटल मिळून 14 पेशंट आढळलेत. त्यात 8 पुरुष होते आणि 6 स्त्री आहेत. त्या स्त्रियांपैकी 4 40च्या वर होते आणि उरलेल्या 2 मुली 20 आणि 22 वर्षांच्या आहेत. आम्ही त्या मुलींच्या घरी गेलो होतो. त्यातली एक मुलगी घरी आराम करत होती आणि मग आम्ही दुसऱ्या मुलीच्या घरी गेलो. तिचं नाव रुपाली. ती घरात नव्हती म्हणून आम्ही तिच्या आईवडिलांना इथे घेऊन आलो. गुड जॉब. त्यांना इथे आणलं ते बरं झालं. त्यांना घेऊन ये. करडे बाहेर गेला आणि त्यांना घेऊन आत आला. बसा. त्यांना समोरच्या खुर्चीवर बसायला सावंतसाहेब म्हणाले. ती दोघेही समोरच्या खुर्चीवर बसले. साहेब, हे रुपालीचे आई वडील. काय नाव तुमचं? मी बाबूराव सांडगे आणि ही माझी पत्नी सुलभा. तुमची मुलगी घरी नाही. कुठे गेली ती? सावंतसाहेब त्यांच्याकडे पाहत म्हणाले. तो प्रश्न ऐकून बाबूरावने आपल्या पत्नीकडे पाहिले. ते काही बोलले नाही. काही प्रॉब्लेम आहे का? त्यांचा टेन्शनमधला चेहरा पाहून सावंतसाहेब म्हणाले. नाही साहेब, तसं काही नाही. पण आमच्या सहकाऱ्यांनी चौकशी केल्यावर कळाले की तुमची मुलगी 8 दिवसांपासून कोणालाच दिसली नाही. कुठे बाहेर गेली आहे का? नाही साहेब, तसं काही नाही. ते थातूरमातूर उत्तर देत आहेत हे सावंतांनी ओळखलं होतं. मिस्टर बाबूराव, जर तुम्ही खरं नाही सांगितलं तर आम्हाला वेगळं पाऊल उचलावं लागेल. ते दोघेही समजून चुकले होते की आता जे काही आहे ते सर्व सांगायला पाहिजे. साहेब, 8 दिवसांपूर्वीच आमची मुलगी पळून गेली आहे. बाबूराव म्हणाले. पळून गेली की हरवली? सावंतसाहेबांनी विचारले. पळून गेली ती, एका मुस्लिम मुलाबरोबर. तिचं त्या मुलावर प्रेम होतं आणि आम्ही त्या विरोधात होतो म्हणून पळून गेली. म्हणून तुम्ही मिसिंग कंप्लेंट केली नाही. कोणत्या तोंडाने करणार साहेब? रुपालीची आई म्हणाली. तुम्हाला इथे याच्यासाठी बोलावले. त्यांनी मासाचे गोळे कसे सापडले याबद्दल सांगितले. साहेब, पण ती मुलगी आमचीच आहे कशावरून? तिची आई रडत म्हणाली. बरोबर आहे तुमचं. आम्हाला तुमचा DNA टेस्ट करावा लागेल. सावंतसाहेब म्हणाले. आम्हाला एका क्लूवरून तसा संशय आलाय. तुमच्या मुलीला ऑस्टिओपोरोसिस या नावाचा हाडांचा आजार आहे ना? हो आहे. आणि तशी आम्ही तिची ट्रीटमेंटही केली होती. तुम्ही तिच्या प्रियकराला कधी भेटला होतात का? नाही साहेब, तिने कधीच भेट घडून आणली नव्हती. हा साहेब, पण तिची खास मैत्रीण सोनालीने त्याला पाहिलंय. सोनाली, तुमच्याकडे तिचा नंबर आहे का? तिला तिच्या आई किंवा वडिलांबरोबर इथे यायला सांगा. बाबूराव यांनी फोन करून पोलीस स्टेशनला यायला सांगितलं. 15 ते 20 मिनिटात सोनाली वडिलांसोबत आली. तिथे रुपालीचे आई वडील पाहून ती चकित झाली. काय झालं काका काकी, तुम्ही इथे? त्यांना पाहून सोनाली म्हणाली. साहेब, ही सोनाली.
तुला इन्स्पेक्टर साहेबांनी रुपालीच्या चौकशीसाठी बोलवलंय. बसा तुम्ही. मला सोनालीला काही प्रश्न विचारायचे आहे. आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. सोनाली आणि तिचे वडील समोरच्या खुर्चीवर बसले. सोनाली, रुपाली तुझी खास मैत्रीण आहे का? येस सर. आम्ही शाळेपासून ते कॉलेजपर्यंत एकाच वर्गात शिकलो. तिचा स्वभाव कसा होता? सर, ती एकदम चंचल स्वभावाची होती. कोणी तिची स्तुती केली की पटकन ती हरवून जाते. तिचे एका मुस्लिम तरुणावर प्रेम होतं आणि त्याच्याबरोबर ती पळून गेली. हे तुला माहिती होतं का? हो साहेब. तो रस्त्याने आमच्या मागे यायचा आणि रुपालीला एकसारखा प्रपोज करायचा. त्याचं नाव गाव काय माहिती आहे का? त्याच्या बोलण्यातून असलम नाव ऐकलं होतं आणि तो तिसगावला राहतो हेही कळालं होतं. जर तो तुमच्या मागे यायचा तर तू त्याला चांगलंच पाहिलं असेल. हो सर, अजूनही तो माझ्या नजरेसमोर येतो. व्हेरी गुड. मग आमच्या स्केच आर्टिस्टकडून तू स्केच काढून घेशील? हो सर, नक्कीच काढेल. ठीक आहे, तुझी खूप चांगली मदत झाली. रोकडे हिला आर्टिस्टकडे घेऊन जा आणि करडे यांना DNA टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा व रिपोर्ट लवकर द्यायला सांग. सावंतसाहेब असं म्हणताच ती आणि तिचे वडील रोकडेबरोबर निघून गेले. DNAचा रिपोर्ट मिळायला 8 दिवस तरी लागणार होते. तोपर्यंत असलमच्या स्केचच्या आधारे त्याचा शोध घ्यायला हवा. म्हणून ते सर्वजण तिसगावला आले होते. पण तिथे कोणी असलम नावाचा तरुण राहत नव्हता आणि स्केच दाखवून ओळखत नव्हते. साहेब, कोणीच त्याला ओळखले नाही. करडे म्हणाला. एक काम कर, खबऱ्यांना ॲक्टिव्ह कर आणि लवकरात लवकर याचा पत्ता काढायला सांग. हो साहेब. त्याने खबऱ्यांना फोन करून कळवलं, पण त्याचा पत्ता काही लागला नाही. दरम्यान 8 दिवस तपासातच गेले, पण काही धागा मिळत नव्हता. DNA रिपोर्ट आला होता आणि ते मॅच झाले होते. ती रुपालीच आहे. आता यात वाद राहिला नव्हता. तसं त्यांनी तिच्या आईवडिलांना कळवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता रोकडे आत आला. साहेब, एका खबऱ्याकडून खबर आली आहे की एका गोडाऊनमधून मुलींची ट्रॅफिकिंग चालली आहे. आज दुपारी 3 वाजता त्यांना घेऊन जाणार आहेत. काय म्हणतो? त्या मुली आहेत तिथे? हो साहेब. चल मग, स्क्वॉड तयार करायला सांग. रोकडे बाहेर गेला आणि 10 लोकांचा रायफलीसकट स्क्वॉड तयार केला आणि त्या गोडाऊनच्या दिशेने निघाले. आतल्या गुन्हेगारांना कोणताही चान्स न देता त्यांच्यावर अटॅक केला आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. पळवलेल्या मुलींना त्यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. पण त्या गुन्हेगारामध्ये तो असलम नव्हता. करडे, या गोडाऊनच्या मालकाला बोलावून घ्या. हो साहेब. अर्ध्या तासाने करडे गोडाऊनच्या मालकाला घेऊन आला. साहेब, हे अतुल शहा, गोडाऊनचे मालक. मला कशाला बोलावलं साहेब? गुजराती भाषेच्या लहेजामध्ये तो मराठी बोलत होता. गोडाऊनचे मालक तुम्हीच आहात ना? कोणाला भाड्याने दिले होते का? हो साहेब, 1 वर्षासाठी दिले होते. त्याचे हे पेपर. हातातले ॲग्रीमेंट त्यांच्या समोर ठेवले होते. सावंतसाहेबांनी ते उघडून वाचले. त्यावर मालक आणि भाडेकरूंचे फोटो होते आणि त्यातला भाडेकरूचा फोटो त्या गुन्हेगारापैकी एकाचा होता. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या गोडाऊनचा वापर कशासाठी होत होता? त्यांनी त्यांच्या एक्सपोर्ट करण्याच्या वस्तू ठेवल्या होत्या. वस्तू की मुली? काय म्हणताय साहेब? शहासाहेब, तुमच्या गोडाऊनचा मुलींच्या ट्रॅफिकिंगसाठी वापर होत होता. काय म्हणता साहेब? हे भाड्याने देताना कोणी एजंट होता का? नाही साहेब. एक तरुण आला होता. त्याने मला विचारलं आणि बाजारभावापेक्षा तो मला जास्त भाडं द्यायला तयार होता. म्हणून मी त्यांना दिलं भाड्याने. कोणी हा ॲग्रीमेंट मधला होता का? नाही साहेब. मग तो कसा दिसतो याचा आर्टिस्टकडून स्केच काढू शकाल का? हा साहेब. करडे, यांना घेऊन स्केच आर्टिस्टकडे ने. काही वेळातच स्केच तयार झाले आणि करडे आत आला. साहेब, हा तर असलम आहे. स्केच त्यांच्या समोर ठेवत म्हणाला. काय करायला गेलो काय आणि मिळालं काय? आता कुठे जातोय तेच बघतो. चल त्या लोकांकडे, तेच आता याचा पत्ता सांगतील. असं म्हणून दोघेही त्यांना ठेवलेल्या कस्टडीत आले.
त्यांनी ॲग्रीमेंटवर असलेल्या त्या माणसाची कॉलर पकडली व त्याला खेचला आणि त्याच्या कानाखाली आवाज काढला. ते पाहून इतरही थरथर कापायला लागले. काय नाव तुझं? मोहम्मद इस्माईल. याला ओळखतोस का? असलमचे स्केच त्याला दाखवत म्हणाले. त्याने तो फोटो पाहिला आणि घाबरून चुप बसला. बोलतोस की अजून देऊ? नको साहेब, असं म्हणून भीतीने त्याने दोन्ही गालावर हात ठेवला. मग बोल, याला ओळखतो ना? मग हा आता कुठे सापडेल? साहेब, हा आता शहजादे नगरात शमशाद चाळीत असेल. कुठे आले हे शहजादे नगर? साहेब, मला माहिती आहे. करडे पटकन म्हणाला. व्हेरी गुड, चल. कोठडीला लॉक मारून ते केबिनमध्ये आले. करडे, रोकडे, त्या असलमला उचलून घेऊन या. हो साहेब, असं म्हणून तो निघून गेला. सावंत साहेब आता आतुरतेने असलमची वाट पाहत होते. त्यांनी सिगारेट शिलकावली व खुश होऊन हवेत धूर सोडला. बरोबर 1 तासाने त्या असलमला घेऊन दोघेही आले. आणलाय साहेब त्या असलमला. या या असलम, आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत होतो. दुसरी सिगारेट शिलकावत ते म्हणाले. बोलायला सुरुवात कर. रुपालीचा खून का केला? तो खाली मान घालून उभा होता. तेव्हा करडेने त्याला एक झापड दिली. बोल साहेब, काय विचारतायत? करडे परत हात उचलत म्हणाला. साहेब, आम्ही काही लोक मुलींना फसवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचो आणि त्यांना बाहेरच्या देशात नेऊन विकायचो. हा आमचा धंदा आहे. पण या रुपालीने 2 वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस स्टेशनला जायची एकसारखी धमकी द्यायला लागली. अशा झटापटीत ती माझ्या हातून मारली गेली. तिच्या बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी मी तिचे तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या कचरापेटीत टाकून दिले की ज्यामुळे तिची ओळख पटू नये आणि पोलीस माझ्यापर्यंत येऊ नये. करडे, याला घेऊन जा आणि बॉडीचे इतर पार्ट बघ, मिळतायत का? आणि याच्या सकट त्या सर्वांवरच चार्जशीट दाखल करून घे. कोर्टात सादर कर. असं म्हणून त्यांनी हातातली सिगारेट विझवली.